मी मराठी आरक्षणाची आग लावण्यासाठी महाराष्ट्रभर तेलाचा डबा घेऊन फिरतो आहे। आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली असून कुणाची वाट न पाहता मराठ्यांनो आता आरक्षणासाठी पेटून उठा, असं आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी केलंय। सोलापुरात मराठा आरक्षण एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते। यावेळी उद्योजक अशोक जगदाळे, श्रीमंत कोकाटे, सभापती पंडित वाघ, बाळराजे पाटील, संजय पाटील घाटणेकर, महेश सावंत, राम गायकवाड, संतोष गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार राणे यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चहा प्यायचा असेल तरी आरएसएसला विचारतात। संघाच्या संविधानात आरक्षण हा शब्दच नाही, त्यामुळे युक्ती लावून आपण सरकारला नमवू अशी भूमिका त्यांनी मांडली। त्यांची मानसिकता आपल्याला आरक्षण देण्याची आहे का? त्यांची इच्छाशक्ती आपल्याला आरक्षण देण्याची आहे का? हे सर्वात पहिला आपण लोकांनी समजलं पाहिजे। नाही उगाच भीक मागत बसाल, उगाच पाय पसरत बसाल, हात पसरत बसाल, उगाच ते निवेदन द्यात बसाल, उगाच त्या मंत्रालयामध्ये जाऊन त्या बैठकीमध्ये जाऊन बसाल तर ते लोक तुमच्यावर हसत असतील, याच्या पलीकडे काय होत नसतं। जरा मी विचार करा, फडणवीस सरकार असतील, हे शिवसेना भाजपचं सरकार असेल, ते फक्त फडणवीस नाही, ते फडणवीस आणि ठाकरेचं सरकार आहे। पूर्ण वाक्य बोल, ठाकरेला घाबरणाऱ्यापैकी इथे कोण नाही। कुणाकडून पैसे घेऊन मी बोलणारा नाही। आरक्षणासाठी तेलाचा डबा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आग लावण्यासाठी मी फिरत आहे। काहीही मागून मिळणार नाही, त्यामुळे गोळीचे उत्तर गोळीने देण्यासाठी सज्ज रहा, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं। माझ्या हातात मशाल दिलेली होती। माझी भूमिका आणि माझी इथे राहण्याचं उद्दिष्ट पण तेवढंच आहे। माझी भूमिका तेवढी आहे की मी आगीत तेल टाकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये इकडे फिरतो। स्पष्ट आहे, आपण काय इथे अर्धा पाऊण तास बडबड करून जाणार नाही। तेल घेऊन महाराष्ट्रामध्ये डबात घेऊन फिरतोय। जेवढी माती गरम होतील, जेवढं तुम्हाला वाईट वाटेल, जेवढं तुम्हाला राग येईल, तेवढंच आपलं दुकान व्यवस्थित पद्धतीने चालेल असं मांडणार व्यक्ती मी आहे। जे काय आपल्या समोर स्पष्ट मांडणार आहे, लप्पाछुप करणारे मराठी नसतात। यावेळी श्रीमंत कोकाटे, अशोक जगदाळे, बाळराजे पाटील यांनी आरक्षणाची जोरदार मागणी आपल्या भाषणातून केली। महाराष्ट्र सरकारने खत्री कमिशन नेमलं, सराफ कमिशन नेमलं, बापट कमिशन नेमलं आणि त्यानंतर शेवटचं कमिशन म्हणजे नारायण राणे कमिशन। मग मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय आहे याबद्दलचा आढावा घेण्यापूर्वी थोडा पार्श्वभूमी आपण पाहणं गरजेचं आहे। जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि लिंग यावरून कोणाला भेदाभेद करता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी फंडामेंटल राईट मध्ये केली। त्यातलं कलम क्रमांक 16 सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये देखील सर्व जात समूहाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे याची देखील तरतूद बाबासाहेबांनी केली आणि कलम क्रमांक 340, 41, 42 ही रिझर्वेशनच्या संदर्भाने बाबासाहेबांनी तरतूद केली। मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि त्याच राणे साहेबांना याच मराठा समाजातील सर्व नेते मंडळींनी विधान भवनामध्ये जाण्यासाठी थांबून धरलं। शोकांतिका मित्रांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये मराठा समाजाने बाबासाहेबांनी पेटून उठलं पाहिजे। ज्या नेत्यानं तुमच्या माझ्यासाठी तमाम महाराष्ट्रावर फिरून आताच कोकाटे साहेबांनी त्याचा उल्लेख केला, 20 लाख लोकांमध्ये जाऊन ज्या मराठा समाजासाठी आरक्षण दिलं त्याच लोकांनी आज विधान भवनामध्ये जाण्यास थांबवलं। तेव्हा त्याला झालं पाहिजे मित्रांनो, वेळ निघून चालला, लोक आपली मजा बघायला लागले सगळेजण। तेव्हा सबंध महाराष्ट्र आपल्या मजा बघते मराठा समाजाची। त्याला माहित आहे की किती जरी झालं तर या समाज केव्हाच एकत्र येत नाही, कधीच एकत्र येत नाही। या मेळाव्यास मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, राजन जाधव, योगेश पवार, श्रीकांत घाडगे, विनोद भोसले, बबन माने, नितीन चव्हाण, सुहास कदम, सुशांत वाघचौरे आदींसह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती।